महापालिकेचा कडक निर्णय, नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपास आळा. महापालिका मुख्यालयात नगरसेवकांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना कारवाईचा इशारा, अधिकाऱ्यांना आयुक्तांचे स्पष्ट निर्देश. जालना शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात नगरसेवक व नगरसेविकांच्या नातेवाईकांकडून प्रशासकीय कामकाजात होणाऱ्या हस्तक्षेपास प्रतिबंध घालण्यासाठी जालना महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी कार्यालयीन परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार केवळ लोकनियुक्त नगरसेवक आणि नगरसेविकांनाच महापालिकेच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि प्रशासकीय प्रक्रियेत मते मांडण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे काही नगरसेवकांच्या पत्नी, पती, भाऊ, वडील, मुले तसेच इतर नातेवाईक महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालय आणि विकास कामांच्या ठिकाणी उपस्थित राहून अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाले. काही जण स्वतःला नगरसेवक असल्याचं भासवून सोशल मीडियावर उल्लेख करणे, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नगरसेवक म्हणून फोन करणे किंवा कार्यालयात नगरसेवकांच्या अधिकारात भेटी देण्याचा प्रयत्न करणे असल्याचंही निदर्शनास आल्याचं परिपत्रकात म्हटलेलं आहे. या प्रकारामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचं नमूद करत अशा कृत्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिलाय. तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नगरसेवकांचा योग्य सन्मान राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र त्यांच्या नातेवाईकांकडून दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप होऊ न देणे, त्यांचे कोणतेही आदेश स्वीकारू नयेत आणि दबावाखाली येऊन नियमबाह्य कामं करू नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. नगरसेवकांचे नातेवाईक नागरिक म्हणून कार्यालयात आल्यास त्यांची कामं नियमानुसार करण्यात यावीत असंही परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. दरम्यान महापालिकेनं सर्व नगरसेवक व नगरसेविकांना आपल्या नातेवाईकांनी अशा प्रकारचा हस्तक्षेप टाळावा, जेणेकरून कार्यालयीन शिस्त अबाधित राहील आणि महापालिकेच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही, असं आवाहन केलंय.